नमस्कार मित्रांनो, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं वी अकॅडमी मध्ये स्वागत करतोय। आजचा महत्त्वाचा टॉपिक आहे आपला राज्यसेवा कंबाईन पूर्व परीक्षेचा कट ऑफ वाढत असताना आपल्याला दिसतो। म्हणजेच आपल्याला पाहायचं आहे कट ऑफ का वाढतो आहे आणि हा कट ऑफ वाढत असताना देखील आपल्याला म्हणजे प्रत्येकाला आपल्याला प्रिलिम पास करायचे आहे। म्हणजेच पूर्व परीक्षा 2025 पास होण्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल, नेमकं हा जो विषय आहे तो कट ऑफच्या अनुषंगाने समजून घेऊयात। नेमकं परीक्षेमध्ये तर काय करायचं म्हणजे कुठले विषयाला प्रायोरिटी द्यायची आहे, कुठला विषय सेकंडरी ठेवायचा आहे, या गोष्टी आपण आज इथे पाहणार आहोत। राईट, तर एकदा पहिले टॉपिक पाहून घ्या आपला काय आहे। एमपीएससी कंबाईन पूर्व परीक्षा कट ऑफ का वाढतोय। मागचा जो 62.5 कट ऑफ आलेला होता ओपन साठीचा हा हायेस्ट कट ऑफ आहे। एवढा कट ऑफ का वाढतोय, याच्या मागे काय कारण आहेत, असे 3 महत्त्वाचे रिझन्स आहेत ते आपण इथे पाहणार आहोत। ओके, त्यासोबतच मग या कट ऑफ वाढतोय त्याच्या अनुषंगाने आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा काही बदल झालेले आहेत। राईट, आपण जी प्रश्नपत्रिका आपल्याला आयोग देतोय त्याच्यामध्ये सुद्धा बदल झालेत, त्याच्या प्रश्नांमध्ये सुद्धा बदल झालेत। नेमके हे बदल काय झालेले आहेत आणि या बदलाचा आपण पॉझिटिव्हली इम्पॅक्ट त्या परीक्षेमध्ये कसा देऊ शकतो हे आपल्याला आज पाहायचं आहे। लक्षात घ्या, तर आपण पाहूयात जे बदल आहेत परीक्षेच्या अनुषंगाने। आपण लास्ट इयर कट ऑफ बघूयात। ओके, लास्ट इयर कट ऑफ जो आहे तो 62.5 एवढा कट ऑफ गेलेला होता। मग आता 62.5 एवढा कट ऑफ गेलेला असताना मग इथे आवश्यकता आहे अभ्यास वाढवण्याची। राईट, मग इथे सर म्हणाल सर तुम्ही एवढा कट ऑफ जो आहे तो हाय काय गेलाय, कारण एक जनरल कारण आपण देतो। मित्रांमध्ये सुद्धा तुम्ही बोलत असताना डिस्कस करत असाल कट ऑफ का हाय जातोय, कारण मुलं अभ्यास करतायत, तुम्ही अभ्यास करतायत। ओके, जनरलिस्टिक कारण आहे। क्लासेसची संख्या सुद्धा वाढलेली दिसते, नोट्स चांगल्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत, त्याच्यासोबत मागच्या वर्षींच्या प्रश्नांचं ॲनालिसिस करून त्या पद्धतीने तुम्हाला डेटा जो आहे तो फीड केला जातोय, व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा नोट्सच्या माध्यमातून असेल। ओके, टेस्ट सिरीज मार्केटमध्ये जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने रन करतायत। मग ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत हा कट ऑफ वाढवण्याला कारणीभूत ठरतात, एक जनरल वेने आपण याला म्हणूयात। ओके, त्याच्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे आपल्याला 3 महत्त्वाचे पॉईंट पाहायचे आहेत। त्याच्यामधला पहिला पॉईंट आहे कट ऑफ का वाढतोय। डायरेक्टली आपण विषयाला टू द पॉईंट हात घालणार आहोत, नेमकं का वाढतो आहे तर लक्षात घ्या। ह्या पहिल्या पॉईंटमध्ये आपल्या 2 गोष्टी आहेत, तर काय आहेत तर इतिहास आणि भूगोल म्हणजे हिस्ट्री आणि जिओग्राफी। सर कसं काय लक्षात येतंय? लक्षात घ्या, पहिले म्हणजे या अगोदर 1-2 वर्षापूर्वी इतिहासाचे 15 प्रश्न विचारत होते परीक्षेमध्ये। राईट, भूगोलाचे 15 प्रश्न परीक्षेमध्ये विचारत होते। कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये 15 प्रश्न इतिहास भूगोलाचे असायचे। आता जर बघितलं तर या इतिहास भूगोलाच्या प्रश्नाचं वेटेज कमी होऊन हे किती झालेलं आहे, प्रत्येकी 10 प्रश्न विचारण्यात येतात। कशाचे? इतिहास भूगोलाचे। राईट, हे बेसिक कळालं। आता प्रश्नांची संख्या कमी झाली आहे, मग चांगलं झालं सर। राईट, तर लक्षात घ्या इतिहास आणि भूगोलाचे जे प्रश्न यायचे अगोदर कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये, तर हे प्रश्न तुलनेने थोडेसे अवघड असायचे। म्हणजे 15 प्रश्नापैकी जेमतेम इतिहासाचे एक 11 प्रश्न बरोबर यायचे, 10, 11, 12 ॲव्हरेज। ओके, हे जास्त सोडवणारे सुद्धा विद्यार्थी असायचे, पण एक ॲव्हरेज सगळ्यांचं काउंट काढला आपण तर 11 ते 12 ह्या इतिहासामध्ये प्रश्न बरोबर यायचे। ओके, भूगोलाचा सुद्धा तोच रेशो होता, 12 ते 13 प्रश्न बरोबर यायचे। 2 ते 4 मार्क इथे, 2 ते 4 प्रश्नांचा इथे फरक पडायचा, म्हणजे टोटल 8 प्रश्न इथे लेस व्हायचे, विद्यार्थ्यांना यायचे नाहीत, अवघड वाटायचे। एक जनरल सरासरी विचार करतोय आपण। ओके, 8 प्रश्न इथे अवघड व्हायचे, मग इथे 8 प्रश्नाचे इथे मार्क्स कमी झाले। ओके, त्या ह्याच्यामध्ये आता लक्षात घ्या इतिहास भूगोल हा तुलनेने कसा आहे, थोडासा अवघड विषय आहे, जास्त अवघड म्हणण्यापेक्षा जास्त वाचावं लागणारा विषय आहे। मग आता नवीन जे मुलं येत आहेत
ह्यांची मार्क्स जे आहेत 10 मार्क्स झाले, म्हणजे आता टू द पॉइंट अभ्यास करायचा आणि तेवढंच वाचायचंय. 10 प्रश्नांसाठी 10 मध्ये तुमचे 8 प्रश्न बरोबर यायला पाहिजेत, राईट, मिनिमम. मग हे नवीन मुलांना सुद्धा काय झालं, ह्याची 15 प्रश्नाचं वेटेज घटल्यामुळे 10 क्वेश्चन वरती वेटेज आल्यामुळे हे सर्वांना इझी झाले. मग ह्याच्यामध्ये सुद्धा मार्क्स कमी झालेत. ओके, प्रश्नांची संख्या कमी झाली, मार्क्स कमी झालेत, म्हणजे त्याच्या प्रश्नाची संख्या कमी झाली, म्हणजेच थोडक्यात तेवढ्या प्रश्नाला तेवढे मार्क्स, म्हणजे 20, पहिले 30 तर आता 20 प्रश्न झालेले आहेत. मग नवीन विद्यार्थ्यांना याचा थोडक्यात आपण म्हणू शकतो की जे जास्त वाचायचे सब्जेक्ट होते त्याचा ताण कमी झालाय, राईट. ओके, हा पहिला मुद्दा आहे. आणखीन हे तिन्ही मुद्दे परत एकदा व्यवस्थित समजून सांगेल, एक एक मुद्दा बघूत. आता दुसरा मुद्दा काय महत्वाचा, पहिला मुद्दा सर्वांना कळाला नेमका काय आहे, तर इथे आपला ताण कमी झालाय. ओके, म्हणजे 20 प्रश्न जे यायचे, म्हणजे 30 प्रश्नापैकी ते 20 प्रश्न आणि अवघड सब्जेक्ट होते. तर दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तर मॅथचा, मॅथ अँड रिझनिंग. लक्षात घ्या, पहिले या अगोदर मॅथ अँड रिझनिंगचे 15 प्रश्न परीक्षेमध्ये, कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये विचारले जायचे. आता ह्याच 15 प्रश्नांची जागा 20 प्रश्नांनी घेतलेली आहे. ओके, दुसरा मुद्दा काय आहे, मॅथ अँड रिझनिंगचे यापूर्वी 15 प्रश्न विचारले जायचे, आता 20 प्रश्न विचारले जातात. मग बऱ्याच विद्यार्थ्यांना मॅथ जमत नाही, रिझनिंग मध्ये काही जमत नाहीत टॉपिक्स, मग त्यांचे ते मार्क्स खाली येतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मॅथ आणि रिझनिंग मध्ये असे सुद्धा मुलं आहेत की ते पैकीच्या पैकी, म्हणजे 20 पैकी 20 सुद्धा मार्क घेणारे मुलं आहेत, किंवा 20 पैकी 18 मार्क घेणारे सुद्धा, किंवा 18-19 मार्क घेणारे सुद्धा विद्यार्थी आहेत. ओके, त्याच्यामुळे मॅथ आणि रिझनिंगचे मार्क वाढल्यामुळे सुद्धा इथे कट ऑफ वाढलेला आहे, कळतं. मॅथ आणि रिझनिंगचे मार्क वाढल्यामुळे सुद्धा इथे 20 पैकी 20 मार्क, 18 मार्क, 19 मार्क घेणारे सुद्धा मुलं आहेत. त्याच्यामुळे हा सुद्धा कट ऑफ वाढवण्यासाठी याचा सुद्धा इथे एक महत्वाचा वाटा आहे या मॅथचा, कारण परीक्षेमध्ये वेटेज वाढलं, 15चे 20 प्रश्न झालेत. ओके, त्याच्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे, थर्ड पॉइंट आहे आपला. ओके, फर्स्ट आपण पॉइंट बघितलाय, सेकंड पाहिलाय, आता थर्ड पॉइंट काय आहे, तर थर्ड पॉइंट आहे, लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं आहे पॉलिटी, म्हणजे राज्यशास्त्र. आता ह्या राज्यशास्त्राबद्दल काय सर, तर राज्यशास्त्राचे पूर्वी 10 प्रश्न विचारले जायचे, आता राज्यशास्त्राचे 15 प्रश्न विचारले जातात. कळतं काय काय होतंय, राज्यशास्त्राचे पूर्वी 10 प्रश्न विचारले जायचे, आता राज्यशास्त्राचे 15 प्रश्न विचारले जातात. मुलांचे जनरली 10 पैकी 8 प्रश्न बरोबर यायचे, आता 15 पैकी 14 प्रश्न आणणारे सुद्धा विद्यार्थी आहेत. ओके, म्हणजे राज्यशास्त्रांचे जो तुलनेने सोपा विषय आहे, फक्त कलमे वगैरे तिथे पाठ करायचे असतात, मोस्टली 3-4 प्रश्न कलमांवरती वगैरे असतात. ओके, आणखीन सोपे सोपे टॉपिक जर कव्हर केले तर राज्यशास्त्रामध्ये सुद्धा इथे स्कोर चांगला होऊ शकतो तुलनेने. मग राज्यशास्त्राचे सुद्धा प्रश्नांची इथे संख्या वाढलेली आहे, म्हणजे 10 प्रश्नाचे 15 प्रश्न आलेले आहेत. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की पहिल्या 10 मध्ये 3 ते मोस्टली 3 बघूया, ॲव्हरेज मध्ये 3 ते 4 प्रश्न हे पंचायत राजचे असायचे. आता जर बघितलं तुम्ही तर पंचायत राजच्या प्रश्नांची संख्या जी आहे ती कमी झालेली आहे, किंवा मागच्या वर्षी तर मला वाटतं विचारले सुद्धा नाहीयेत. ओके, म्हणजे ही पंचायत राजचे तुलनेने कसे प्रश्न असायचे, पंचायत राजचे थोडेसे अवघड प्रश्न असायचे, म्हणजे इन डेप्थ घुसून विचारायचे ते, त्याच्यामुळे मोस्टली विद्यार्थ्यांना इथे 10 पैकी 7, 8 एक मार्क्स यायचे. ओके, कुठे, पॉलिटीमध्ये, पंचायत राजच्या प्रश्नामध्ये. पण आता जर बघितलं या 15 प्रश्नांमध्ये पंचायत राजचे प्रश्न कमी आहेत, तुलनेने पहिले जे अवघड प्रश्न येत होते ते आता तुलनेने सोपे प्रश्न येतात, कुठे, पॉलिटीमध्ये. लक्षात आलंय, हे 3 मुद्दे आहेत कशाचे, कट ऑफ हाय जाण्याचे. म्हणजे आपण टू द पॉइंट बघितलेला आहे. पहिला मुद्दा आहे हिस्ट्री जिओग्राफीचं वेटेज जे आहे ते काय केले, 15 मार्काचं 10 मार्कावरती केले. तुलनेने तिथे मुलांचे मार्क्स जे आहेत हिस्ट्री जिओग्राफीमध्ये आपण जर बघितलेलं आहे तर
क्वेश्चन कमी झाल्यामुळे तिथं तुलनेने तो सिलेबस पोर्शन सुद्धा मोठा असल्यामुळे आता नवीन मुलं सुद्धा तो मार्क्स जे आहेत ते एक ॲव्हरेज मार्क त्याच्यामध्ये तेवढे घेऊ शकतात. दुसरा मुद्दा आहे मॅथ अँड रिझनिंगचा. 15 ते 20 प्रश्न झाले. मॅथमध्ये सुद्धा स्कोर करणारे आपल्याला मुलं दिसत आहेत. ओके, असे अनेक मुलं विद्यार्थी आहेत की ते स्कोर चांगला करू शकतात. तिसरा मुद्दा आहे इथे राज्यशास्त्राचे 15 प्रश्न आले, 10चे 15 झालेत. तुलनेने सोपे प्रश्न विचारायला लागलेत. पंचायत राजला कमी वेटेज आले. यामुळे ओके, या अशा अंतर्गत बदलामुळे पेपरच्या कट ऑफ आपल्याला वाढताना दिसतोय. म्हणजे 62.5 पर्यंत जर कट ऑफ गेला तर यासाठी हे बदल जे आहेत ते सुद्धा कारणीभूत आहेत. मग सर तुम्ही म्हणतायत कट ऑफ मध्ये जर हे असं होत असेल तर आपल्याला इथे काय करायचंय, पूर्व परीक्षा 2025 पास होण्यासाठी काय करायचंय. आता आपण जे आज डिस्कशन केलंय या लेक्चरमध्ये पूर्व परीक्षा पास होण्यासाठी काय करायचंय तर लक्षात घ्या. तुलनेने सोपे विषय कुठले कुठले करायचेत तर आपण बघूयात. पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र, राईट. त्याच्यानंतर कुठला महत्वाचा विषय आहे, मॅथ. मॅथमध्ये तुम्ही इथे मार्क्स पाडू शकता. तुलनेने जर बघितलं तर ॲव्हरेज मार्क्स हे या दोन सब्जेक्टमध्ये जे आहेत चांगले येतात. कशामध्ये, पॉलिटी आणि मॅथमध्ये. त्याच्यासोबत इथे सायन्स अँड टेक याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मार्क्स गेन करायचे आहेत. सायन्स अँड टेक सोबत इकॉनॉमिक्स, ओके, अर्थशास्त्रामध्ये सुद्धा आपल्याला मार्क्स घ्यायचे आहेत. मॅथ, पॉलिटी, सायन्स, टेक, इकॉनॉमिक्स आणि इथे जर बघितलं आपण तर एवढे सब्जेक्ट आहेत. आणि याच्यामध्ये करंट सुद्धा जोडूयात. ह्या 5 सब्जेक्टचा जर तुम्हाला पूर्व परीक्षा पास व्हायची तर या 5 सब्जेक्टचा अभ्यास तुमचा खूप चांगला असायला हवा. मिनिमम मी म्हणेल पॉलिटी असेल, मॅथ असेल आणि करंट असेल, या तिन्हीवरती तुमची इथे कमांड पाहिजे. पॉलिटी, मॅथ आणि करंट ज्यांनी काढलं त्याची प्रिलिम 100% निघणार इथे. ओके, याच्यामध्ये जर तुमचा चांगला स्कोर आला तर बाकीचा जर स्कोर तिथे मॅच होते. ॲव्हरेज जरी स्कोर आला तर इथे तुम्ही मॅच होतो आणि तुमची प्रिलिम ती इथे निघू शकते. ओके, तुलनेने आपण बघूयात राहिला कुठला आहे आपला, जिओग्राफी, भूगोल आणि इतिहास. इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, थोडंसं समजून घ्या. ओके, जिओग्राफी आणि भूगोल आणि इतिहास हे 2 सब्जेक्ट राहिलेले आहेत. मग यांना तुलनेने कमी वेटेज दिलं तरी चालतं. बऱ्याच जणांना सायन्स अवघड जात असेल तर सायन्स अँड टेकला सायन्स, ओके, सायन्सला इकडे टाकलं तरी चालतं. विज्ञानाला इकडे तुम्ही टाकलं तरी चालतं. इकडे विज्ञान जे आहे ते विज्ञान इकडे अवघड जात असेल, इकडे सोपं जात असेल तर विज्ञान इकडे घेऊ शकता, किंवा इकडे अवघड जात असेल तर इकडे घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला महत्वाचे पॉलिटी, मॅथ आणि करंट वरती तुम्ही फोकस दिला पाहिजे. त्यासोबतच इकॉनॉमिक्सचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. तर तुमचा परीक्षेमध्ये स्कोर जो आहे तो तिथे चांगला येईल. ओके, कळतंय मी काय बोलतोय ते, कारण हे खूप महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. म्हणजे कट ऑफ का वाढतोय आपण हे बघितलेलं आणि कट ऑफच्या अनुषंगाने नेमकं अभ्यास कसा करायला पाहिजे. ओके, म्हणजेच आपण म्हणू शकतो की राज्यशास्त्र 1, त्याचा दुसरा नंबर आहे आपण बघितलेलं की मॅथ अँड रिझनिंग, आणि तिसरा सर्वात महत्वाचा आहे करंट अफेअर. याला तुलनेने जास्त वेटेज दिलं गेलं तर नक्कीच तुमचा कट ऑफ वाढल्याशिवाय इथे राहणार नाही, किंवा तुम्ही प्रिलिम जे आहे ते पास होऊ शकतात. जर तुलनेने ह्या विषयांकडे जर तुम्ही निग्लेक्ट केलात तर इथे प्रिलिम पास होण्याची शक्यता कमी होते. ओके, मग अशा अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे, इथे अभ्यास करायचा आहे. ओके, म्हणजे 3 सब्जेक्ट ह्याच्यावरती हँड ठेवायचं आहे आणि अशा अनुषंगाने आपल्याला या परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. बाकी आता महत्त्वाचे टॉपिक्स कुठले आहेत परीक्षेमध्ये विषयावाईज, म्हणजे राज्यशास्त्राचे कुठले, भूगोलचे कुठले वाचायचे आहेत, विज्ञानचे कुठले वाचायचे आहेत, याच्या पुढे जे आहेत वेगवेगळे टॉपिक वाईज म्हणजे सब्जेक्ट वाईज व्हिडिओ आहेत ते तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे. त्याच टॉपिकप्रमाणे अभ्यास करा, कारण 2017 ते 2024च्या प्रत्येक विषयाच्या टॉपिक वाईज ॲनालिसिस करून कशा प्रकारच्या कुठल्या टॉपिकमधून प्रश्न आलेले आहेत त्या अनुषंगाने हे टॉपिक तुमच्या पुढे मी आणलेले आहेत. राईट, तर आपण भेटूयात आपल्या पुढच्या सेशनमध्ये.
आपण आज इथेच थांबूयात. धन्यवाद.